ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। रवींद्र चव्हाणांचे लोक मतदारांना पैसे वाटतायत। मालवणमध्ये भाजप कार्यकर्त्याच्या घरी टाकलेल्या धाडीमध्ये 25 लाख सापडल्यानंतर निलेश राणेंचा आरोप, तर कारवाई संदर्भात निवडणूक अधिकाऱ्यांना विचारणा। पायाखालची वाळू सरकल्यानं असले प्रकार सुरू आहेत। काँग्रेस आणि यांच्यात काहीच फरक नाहीये, फेक नेरेटिव्ह पसरवतायत। मालवणमध्ये भाजप कार्यकर्त्याच्या घरी पैशांची बॅग सापडल्याच्या आरोपानंतर रवींद्र चव्हाणांचं प्रत्युत्तर। स्वतःच्या व्यवसायासाठी घरात पैसे ठेवले तर चूक काय? भाजपकडून कार्यकर्त्यांना पैसे वाटप होत असल्याच्या निलेश राणेंच्या आरोपांवरती नितेश राणेंचं प्रत्युत्तर। सर्वांना नियम समान, शिवसेना कार्यकर्त्यांच्याही घरी तपास करा, नितेश राणे आक्रमक। कुणाच्या घरात जाऊन व्हिडिओ शूटिंग करणं चुकीचं आहे। सापडलेले पैसे चुकीच्या पद्धतीनं असल्यास पोलीस आणि निवडणूक आयोग योग्य ती कारवाई करेल, मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया। बीएमसीच्या सहाय्यक आयुक्त महेश पाटील यांच्यावर मारहाण आणि शिवीगाळ तसेच 60 कोटींच्या खंडणीचे आरोप। स्वतःच्याच कार्यालयामध्ये डांबून मारहाण केल्याची तक्रार, तर मारहाणी वेळेस मी तिथे उपस्थित नव्हतो, महेश पाटलांनी आरोप फेटाळले। उज्ज्वला थिटेंना त्रास देण्याचा प्रयत्न झाला, काही माणसं विकृतपणे वागली, मात्र लोकशाहीमध्ये दमदाटी करून चालत नाही, कायदा सर्वांसाठी सारखाच, अजित पवारांचा राजन पाटलांवर निशाणा। मुंढवा जमीन व्यवहार खोट्या कागदांवरील आधारित आहे, प्रकरणामध्ये कलेक्टर ते पालकमंत्र्यांचा सहभाग आहे, सत्य बाहेर येईपर्यंत लढाई सुरू ठेवणार, अंजली दमानिया चांगल्याचा आक्रमक, तर अजित पवारांच्या राजीनाम्यासाठी सरकारला अल्टिमेटम। अंजली दमानियांच्या आरोपांवरती मी काय बोलू, कुणाला राजीनामा मागायचा हा तुमचा अधिकार आहे। दमानियांच्या मागणीवरती अजितदादांची प्रतिक्रिया, तर दमानिया काय म्हणाल्या मला माहिती नाहीये, फडणवीसांचं वक्तव्य। पार्थ पवार जमीन व्यवहार प्रकरणी आरोपी शीतल तेजवानी चौकशीसाठी पुन्हा गैरहजर। तेजवानीला खारगे समितीसमोर म्हणणं मांडण्यासाठी पुन्हा संधी मिळणार नाही, प्रकरणाचा अहवाल 6 डिसेंबरपूर्वीच येणार। मालेगावातील चिमुकलेचे अत्याचार आणि हत्या प्रकरणामध्ये ग्रामस्थांनी मुंबई आग्रा महामार्ग रोखला, आरोपीला फाशी देण्याची मागणी, आंदोलक आणि पोलिसांमध्ये बाचाबाची, तणावाचं वातावरण। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी आज सुनावणी होणार, विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम व्हीसीद्वारे उपस्थित राहणार, तर आरोपी वाल्मिक कराडच्या संपत्तीच्या अर्जावर निर्णय येण्याची शक्यता, विष्णू साठेच्या जामीन अर्जावरही सुनावणी होणार। बोरिवली पूर्वेमध्ये भाजप आणि ठाकरेंच्या शिवसेनेचा राडा, भाजपच्या गणेश खणकरांना ठाकरेंच्या सुबोध मानेंची मारहाण, खणकरांनी महिलेवरती हात उचलल्याचा आरोप, तर माने पोलिसांच्या ताब्यात। राज्यातील 29 महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी मतदार यादीचा सुधारित कार्यक्रम जाहीर, हरकती आणि सूचनांसाठी 3 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ, आयोगाचा मोठा निर्णय। नागपुरात नगर परिषदेसाठी अपक्ष उमेदवारांना चिन्ह वाटप, मिरची, शिट्टी, रोबोट, पेनड्राईव्ह अशा गोष्टींचा चिन्हामध्ये समावेश, अपक्ष उमेदवारांकडून प्रचाराला सुरुवात। मुंबईतील मिठी नदी पुनरुज्जीवन प्रकल्पाचं काम अदानी समूहाकडे, कामासाठी 1700 कोटींची निविदा मनपाकडून मंजूर, सूत्रांची माहिती, पर्यावरणीय परवानग्या, तपासण्या आणि मंजुरी पूर्ण झाल्यानंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार। तोतया IAS महिलेवरती पाकिस्तानसाठी हेरगिरीचा संशय, कल्पना भागवतला 10 दिवसांची वाढीव पोलीस कोठडी, बनावट कागदपत्रांसह 6 महिने छत्रपती संभाजीनगरमधील पंचतारांकित हॉटेलमध्ये वास्तव्य करत होती। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक।